जी पाटील जगदीशजी थळे यांच्या समवेत पप्पांच्या स्मृतीला उजाळा देऊया आणि त्यांचे शुभ आशीर्वाद या कार्यक्रमासाठी आपण घेऊयात। धन्यवाद निलेश दादा, धन्यवाद सुयश। अमित दादा नाईक पुरस्कृत आद्य नाईक प्रतिष्ठान खारेपाट प्रीमियर लीग 2025-26 मध्ये मी पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। खारेपाट प्रीमियर लीग आयोजन कमिटी तसेच या बालवीर हाशिवरेच्या मैदानावरती जमलेले सर्व क्रिकेट रसिक, व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर, त्यांच्या देखत येथे स्पर्धेचा हा तिसरा दिवस आपण पाहतोय। आद्य सप्लायर मातुळी विरुद्ध श्री सारा एंटरप्राइजेस लोणघर या दोन संघांमधली ही लढत। पूर्वार्धाचा खेळ पाहिला। प्रथम टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी लोणघर संघाने स्वीकारली। फलंदाजीसाठी आमंत्रित केलं मातोळी संघाला आणि निर्धारित 6 षटकांच्या खेळामध्ये 69 धावसंख्या उभारली आहे। 70 धावांचं टार्गेट दिलंय। गोलंदाजीसाठी गोलंदाज खारेपाटाचा मान अभिमान असा पिंट्या पाटील गोलंदाजी मार्कवरती। 4 बाईक जिंकणारा अलिबाग तालुक्यातील पहिलाच खेळाडू। +40 खेळाडू आपण पाहतोय। पहिल्या चेंडूवरती सुंदर सुरुवात, ड्राइव्ह मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र फलंदाज बीट झालेत, चेंडू डॉट येतोय। प्रसाद मात्रे यांच्याकडून सुवर्ण संधी आली आहे। बॅटिंग करणाऱ्या टीमला लगातार 3 षटकार 500 रुपयांचं कॅश प्राइज येथे लावण्यात आलंय। पहिल्या चेंडूवरती फलंदाज बीट होतोय। या चेंडूवरती मात्र आडव्या बॅटने फटका खेळला मिड विकेटच्या दिशेने। डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक या चेंडूवरती पोहोचतायत, तोपर्यंत धावफलकावरती 1 धाव मिळते। धावसंख्या 1 धाव। 1 धाव धावफलकावरती। सलामीची जोडी मैदानावरती रोहित आणि रुशान। रोहितने येथे मात्र आपण पाहिलं तर सिंगल धावेने येथे धावसंख्येचा श्रीगणेशा केलाय। रुशांत पाहूया, एक लेफ्ट हँडर बॅटर मैदानावरती मात्र कामगिरी कशा प्रकारची करतोय। तसं हे मैदान पाहिलं लेफ्ट हँडर फलंदाजांसाठी नंदनवन मानलं जाणारं हे मैदान आहे। या मैदानावरती अनेक लेफ्ट हँडर फलंदाजांचे अनेक विक्रम या मैदानावरती आहेत। उजव्या हाताच्या फलंदाजांपेक्षा लेफ्ट हँडर फलंदाजाचे रेकॉर्ड जास्त आहेत, परंतु पिंट्याची गोलंदाजी अगदी पेस, अचूक टप्पा, अचूक दिशेने येथे त्याची गोलंदाजी पाहायला मिळते। बरेच वर्ष पिंट्याने नक्कीच आशिवरे संघाला बिलॉंग केलंय। अलिबाग तालुक्याच्या स्क्वॉड मध्ये सुद्धा आपण पाहतोय सध्या अलिबाग 40+ च्या टीम मध्ये सुद्धा अगदी महत्त्वाचा खेळाडू
तो राहिला यावेळचा चेंडू ओव्हर पिच मिड विकेटच्या दिशेने चेंडू 1 बाउन्स सीमारेषा बाहेर चौकार. चौकार येतोय. एक चेंडू ओव्हरपिच पडला आणि त्या ओव्हरपिच चेंडूवरती रुशान आणखीन एक मोठा फटका. चेंडू अगदी त्याच दिशेने चेंडू 1 बाउन्स डीप मिड विकेटच्या दिशेने सीमारेषा बाहेर चौकार. सत्तर धावांचं टार्गेट आहे. 70 धावांच्या टार्गेटचा पाठलाग अशाच प्रकारे पूर्ण करावा लागणार आहे. चांगल्या रीतीने इथे अगदी कॅल्क्युलेशन माइंडने इथे खेळावं लागणार आहे. मंगेश ठाकूर यांच्याकडून सुवर्ण संधी आली आहे. 3 विकेट मिळवल्या तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज. यावेळेला मात्र रुशान थोडासा संयम दाखवतोय. 6 षटकांचा सामना आहे. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका मारणं काही गरजेचं नाहीये. येथे स्ट्राईक रोटेट करणं सुद्धा खूप गरजेचं असणार आहे. पिंट्याने सुद्धा पूर्वार्धाच्या खेळामध्ये अशा प्रकारचाच खेळ केला होता. तब्बल 29 धावा त्याने बनवल्या होत्या. पहिला थोडंसं संयमाने खेळला, परंतु त्याला इतर फलंदाजांकडून म्हणावी तशी साथ मिळाली नव्हती. साथ जर मिळाली असती तर 30 धावसंख्या 80-90च्या घरामध्ये येथे धावफलकावरती लागली असती. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण. 10 धावा धावफलकावरती आल्यात. जिंकण्यासाठी अजून 5 षटकांमध्ये 60 धावा पूर्ण करायच्या आहेत. म्हणजे 12च्या रिक्वायर्ड रन रेटने येथे धावा बनवाव्या लागणार आहेत फलंदाजी करणाऱ्या टीमला, श्री सारा एंटरप्राइजेस लोणकर या संघाला. यानंतर लावण्य 11 शिवबा आशिवरे विरुद्ध दुर्वा वॉरियर रांजणखार या 2 संघांमध्ये सामना रंगेल. दुसऱ्या षटकासाठी आलाय गोलंदाज बॉलिंग मार्क वरती. अनिकेत गोलंदाजीसाठी आलाय. अनिकेत वरती येथे गोलंदाजीची धुरा येथे कर्णधाराने सोपवली आहे. मॅन फ्रॉम बागदांडा अनिकेत, तर समोर फलंदाज रुशान. या चेंडूवरती सुंदर फटका, लेट कट, गलीमधून चेंडू थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. इथे रुशानच्या बॅट मधून पाहायला मिळते. पॉवर प्ले म्हटलं, बालवीर हशिवरीची ही सुपर फास्ट आउटफील्ड म्हटलं की तुम्ही फक्त चेंडू गॅप मध्ये मारायचा आहे. अगदी तंत्रशुद्ध फलंदाजी या मैदानावरती पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये केली. चेंडू रोल झाला. यावेळचा चेंडू मिडल झालेला नाहीये. चेंडू डीप स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक ओमकार येथे पकडतोय झेल फलंदाज. रुशांतला इथे मात्र बाद व्हावं लागणार आहे. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. अनिकेतने विकेट मिळवली आहे. फलंदाज क्रमांक पहिला येथे बाद. अनिकेतने इथे मात्र विकेट मिळवली आहे. संघाचा जो महत्वाचा खेळाडू रुशान याने चांगली येथे सुरुवात दिली होती.
संघाची धावसंख्या 14 धावा, वैयक्तिक 13 धावा काढून रुशांत येथे बाद झालाय. रुशांत बाद झाल्यानंतर न्यू बॅटर मैदानावरती मनीष येतोय, संघाचे संघनायक ऍडव्होकेट मनीष पाटील. अलिबागच्या ऍडव्होकेट टीम मधून सुद्धा मनीष पाटील आपण खेळताना पाहतोय. पाहूया या टेनिस क्रिकेटमध्ये मनीष अशा प्रकारची कामगिरी करतोय. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता, नो फुटवर्क मुवमेंट. चेंडू येथे मात्र डॉट. धावसंख्या येथे स्थिर आहे, 14 धावा धावफलकावरती. एक विकेट मिळवल्यानंतर गोलंदाजाचा आत्मविश्वास जरूर वाढतो, गोलंदाजाचं नक्कीच मनोधैर्य वाढतं. अनिकेतने ते विकेट मिळवल्यानंतर इथे चांगली गोलंदाजी. यावेळेला मात्र थोडासा रूम दिलाय. ओमकार येथे झेल खाली पोहोचलाय. डीप कव्हरच्या दिशेने येथे ओमकारने या मॅच मधील दुसरा कॅच पकडलाय. फलंदाज क्रमांक दुसरा येथे बाद. येथे मात्र विकेटचं पतन होत आहे. अनिकेतने थोडासा रूम दिला. डीप कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या इथे खेळाडू ओमकार येथे तैनात होता. चांगल्या रीतीने इथे रनिंग कॅच त्याने इथे पकडला. फलंदाज क्रमांक दुसरा इथे बाद झाला. अनिकेतने या षटकामध्ये 2 विकेट्स मिळवल्या. 4 धावा आतापर्यंत खर्च केल्या. 4 चेंडूंचा खेळ झालाय. अजून 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 3 क्षेत्ररक्षक पॉवर प्लेच्या बाहेर, एक लॉंग ऑन आहे, त्यानंतर एक डीप मिड विकेट मध्ये आणि डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये आहे, तर मिड ऑफ, त्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग आहे. अनिकेत एक फ्लाय स्लिप आहे, त्यानंतर बॅकवर्ड पॉइंट, कव्हर पॉइंट, असे 2 क्षेत्ररक्षक ऑफ साइडला आपण पाहतोय. त्यानंतर एक फ्लाय स्लिप आहे. अनिकेत षटकातील पुढील चेंडू घेऊन समोर फलंदाज. या चेंडूवरती मात्र हलक्या हाताने फटका खेळला. कव्हरच्या दिशेने डायरेक्ट हिट. चेंडू जर हातात मिळाला असता, डायरेक्ट हिट मारली असती, तर काम इथे नक्कीच तमाम झालं असतं. न्यू बॅटर मैदानावरती मनोज येथे फलंदाजीसाठी आलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट, राऊंड विकेटने या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन षटक क्रमांक दुसरा अनिकेत गोलंदाजी करतोय. चांगली सुरुवात या षटकामध्ये त्याला मिळाली नव्हती, परंतु त्याने इथे मात्र जबरदस्त कमबॅक करत 2 विकेट मिळवल्यात. या वेळच्या चेंडूवरती उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, चांगला कॅच, सुंदर कॅच, अप्रतिम कॅच. फलंदाज क्रमांक तिसरा इथे बाद. पाच धावा देत 3 फलंदाजांना इथे अनिकेतने बाद केले. अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये केली आहे. अगदी राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजीसाठी आला. अगदी चेंडू आपण जर पाहिले तर ऑफ स्टंप वरून चेंडू येथे बाहेर काढले आणि त्यावरती फलंदाज येथे मात्र बाद झाले.
दृशांकला इथे बाद केलं. दृशांक इथे चांगला मूड मध्ये ते दिसत होता, त्याच्या बॅट मधून धावा येत होत्या. अजून जिंकण्यासाठी आव्हान आता मात्र कठीण होऊन बसलंय. 24 चेंडू मध्ये 55 धावा अजून पूर्ण करायच्या आहेत. 15 धावा धावफलकावरती आल्यात. पिंट्या आलाय गोलंदाजीसाठी. पिंट्यावरती हल्ला चढवलाय. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षकाच्या हातात, विकेट डाऊन. येथे विकेटचं पतन होत आहे. मनोज येथे मात्र बाद झालाय. मनोज बाद झाल्यानंतर न्यू बॅटर मैदानावरती अक्षय फलंदाजीसाठी. आणि अक्षयच्या जोडीला इथे फलंदाजीसाठी विपुल आलाय. पिंट्याला इथे मात्र विकेट मिळाली आहे. सातत्याने पिंट्याचा आपण अष्टपैलू खेळ पाहतोय. मंगेश ठाकूर यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. या चेंडूवरती पिंट्या. या चेंडूवरती मात्र डिफेन्सिव्ह पद्धतीने फटका खेळलाय. ड्राईव्ह मारलाय. ओमकार पुन्हा एकदा ऍक्शन मोड मध्ये येतोय. रन आउटची संधी आहे. थ्रो इथे मात्र डायरेक्ट होणं गरजेचं होतं. एकच धाव मात्र या चेंडूवरती मिळते. धावसंख्या 16 वरती पोहोचली. बऱ्याच चेंडू नंतर इथे मात्र एक सिंगल धाव आली आहे. आतापर्यंत 4 विकेट गेलेले आहेत. विकेट कॉलम मध्ये इथे आपण पाहतोय फलंदाज अगदी चेंडू गॅप मध्ये न मारता फलंदाजांनी प्रत्येक वेळेला चेंडू येथे हवेमध्ये मारले आणि थेट क्षेत्ररक्षकाच्या दिशेने येथे मारले होते. चारही फलंदाज कॅच आउटच्या स्वरूपात येथे बाद झाले. राईट आर्म विकेट. पिंट्या महात्मा गांधी विद्यालय कडून मारा करत असताना खारेपाट प्रीमियर लीग दिवस 3रा आणि 3ऱ्या दिवसातील ही पहिलीच लढत. अक्षयने पुन्हा एकदा या चेंडूवरती ड्राम मारण्याचा प्रयत्न. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक. येथे चिकी रन फलंदाजांनी पूर्ण केली आहे. धावसंख्या 1 ने येथे वाढती आहे. धावसंख्या 17 वरती पोहोचली आहे. 17 धावा धावफलकावरती. अजूनही सामना शिल्लक आहे. अजूनही या मॅच मधली रंगतता शिल्लक आहे. परंतु या दोन्ही बॅटर्सला येथे चांगला खेळ करावा लागणार आहे. चांगला खेळ जर या दोन्ही बॅटर्सने केला, जर अगदी कॅल्क्युलेशनने जर ते खेळले तर शेवटच्या ओव्हर पर्यंत सामना जाऊ शकतो. शेवटच्या ओव्हर मध्ये ते सामना जिंकू शकतात. परंतु ती जिद्द ते जरूर दाखवावी लागणार आहे. यावेळचा चेंडू ओव्हर पिच. चेंडू जाणार लॉंग ऑन सीमारेषा बाहेर. लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाला नो चान्स. चौकार. थोडासा चेंडू पुढ्यात पडला. ओव्हर पिच गेला आणि या ओव्हर पिच चेंडू वरती चांगला इथे चौकार येतोय. धावसंख्या बदल होईल. 21 वरती धावसंख्या पोहोचली. 21 रन्स. आणखीन एक चेंडू ओव्हर पिच. समोरच्या दिशेने चेंडू मात्र लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या हातात.
फलंदाज इथे मात्र बाद होतोय. संकल्प आलाय फलंदाजीसाठी. खोलवा टप्प्याचा चेंडू मेडॉनच्या दिशेने. चेंडू लॉंग ऑन क्षेत्ररक्षक अनिकेत या अगोदरच्या चेंडूवरती चांगला कॅच ते अनिकेतने पकडला होता. षटक क्रमांक 3 पूर्ण झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावरती. 70 धावांचं टार्गेट आहे. आता मात्र 3 षटकांमध्ये 48 धावा पूर्ण कराव्या लागणार आहेत. तत्पूर्वी चला पाणी घेऊन जायचं आहे. स्वयंसेवकांना विनंती आहे, पंचांना पाणी हवंय तर सो प्लीज पाणी घेऊन जा. खारेपाट प्रीमियर लीगचा आपण दिवस तिसरा सी गट आपण पाहतोय. एकूण 16 संघ या खारेपाट प्रीमियर लीग मध्ये आपण सहभागी झालेले पाहिलेत. पहिल्या दिवशी 2 संघ पोहोचले, दुसऱ्या दिवशी 2 संघ, आज 2 संघ पोहोचतील. तत्पूर्वी आपण ऐकूया डीजे मास्टर अशू यांना. ओमकार आलाय चौथ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी. ओमकारचा पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू येथे मात्र डॉट. षटकाची सुरुवात येथे मात्र डॉट बॉलने करतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज ओमकार गोलंदाजीसाठी आलाय. षटक क्रमांक 4 येथे मार्गस्थ आहे. अजून 48 धावा पूर्ण करायच्या आहेत. ओके, अजून सामना शिल्लक आहे. अटॅक वरती आता मात्र भर द्यावा लागणार आहे. संकल्पने खेळलेला फटका, चेंडू हवेत, मिड ऑफ मधून क्षेत्ररक्षक पकडतोय झेल. संकल्प सुद्धा येथे मात्र निराशाजनक कामगिरी करत बाद होतोय. फलंदाज क्रमांक विकेटचं इथे मात्र पतन होत आहे. ते ओमकार मात्र विकेट मिळवतोय. न्यू बॅटर मैदानावरती सागर या चेंडूवरती मात्र बीट होतोय. ऑन साइडला इथे पूल मारण्याचा प्रयत्न होता सागरचा, परंतु सागरला इथे मात्र ओमकारने चकवलंय. कुणाच्या चेंडूवरती ओमकार बोट फिरवतोय. ऑफ स्टंप वरती टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर वळतोय. ऑर्थोडॉक्स पद्धतीने येथे गोलंदाज ओमकार गोलंदाजी करतोय. 3 चेंडू झालेत, एकही धाव आलेली नाहीये. यावेळचा चेंडू लोअर फुल टॉस मिडॉनच्या दिशेने ते फटका खेळलाय. लॉंग ऑन मध्ये येथे मात्र अनिकेत चेंडूला फील्ड करतायत. तोपर्यंत एक धाव फलंदाजांनी पूर्ण केली आहे. धावसंख्या वाढली आहे, धावसंख्या पोहोचली आहे 23 वरती. 23 रन्स, 23 धावा धावफलकावरती आले. पुढे चेंडू घेऊन गोलंदाज ओमकार. अक्षय
अक्षय इथे मात्र बॅकफुटला जाऊन चेंडूला कट करतायत. चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. एक धावेने ते मात्र काही चालणार नाहीये. सिंगल धावाने येते मात्र काही फरक पडणार नाहीये गोलंदाजी करणाऱ्या टीम वरती. 24 धावा आतापर्यंत धावफलकावरती आल्यात. या चेंडूवरती मात्र कनेक्शन प्रॉपर झालाय. चेंडू मिडल ऑफ द बॅट डीप मिड विकेट मधून येतोय. चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. अप्रतिम इथे फटका आला. षटकार आलाय. शेवटच्या चेंडूवरती येथे षटकार आलाय. धावसंख्या इथे 4 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा धावफलकावरती आल्या. जिंकण्यासाठी आता मात्र 2 षटकांमध्ये 40 धावांची आवश्यकता असणार आहे. सामना निघू शकतो. येथे मात्र जरूर आपले इरादे बुलंद केलेत सागरने या षटकाराने. गोलंदाजीसाठी आलेत 5व्या षटकासाठी. साक्षीतला येथे मात्र गोलंदाजीसाठी आलाय. ओके, आज साक्षीतला आपण आज मात्र गोलंदाजी करताना पाहणार आहोत. फलंदाजी करत असताना साक्षीतला आपण नेहमीच पाहिलंय. या मॅच मध्ये मात्र 0 धावांवरती पहिल्या चेंडूवरती येथे बाद झाला होता. साक्षीत खऱ्या अर्थानं महत्वाच्या मॅच मध्ये चमकदार कामगिरी करणारा हा खेळाडू आहे. तो नेहमी आपली बॅटिंग राखून ठेवत असतो. ओके, यावेळेला गोलंदाजीमध्ये पहिला चेंडू साक्षीचा येथे अगदी यष्ट्यांच्या वरून गेलाय. फलंदाज ऑफस्टम्पला शफल होऊन खेळण्याच्या प्रयत्नात होते. चेंडू अगदी लेंथ बॉल. विकेटकीपर पिंट्याच्या हातामध्ये चेंडू डॉट येतोय. 11 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी अजून 40 धावांची आवश्यकता आहे. साक्षीत लेफ्ट आर्म राऊंड विकेटने आखूड टप्प्याचा चेंडू पूल मारण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी कार्पेटच्या आधारावरती खेळला जातोय. एकच धाव. एक धावाने येते मात्र दबाव बॅटिंग करणाऱ्या टीम वरती वाढू शकतो. इथे मोठे फटके खेळावे लागणार आहेत. शेवटच्या ओव्हर मध्ये 15-16 धावा जर धावफलकावरती राहिल्या तर मॅच मध्ये रंगतता अजून वाढू शकते. अजूनही सामना शिल्लक आहे. 31 धावा धावफलकावरती आल्यात. जिंकण्यासाठी अजून 39 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 10. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात येतोय. लेग साइडला आपण पाहिलं तर 4 खेळाडू तैनात. 5 खेळाडू आहेत. तर ऑफ साइडला इथे मात्र 4 खेळाडू तैनात ठेवलेत. सागर ह्या चेंडूवरती लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर करत होते. बॅटची इनसाइड एज घेऊन चेंडू शॉर्ट फाईल क्षेत्रामध्ये. एकच धाव या चेंडूवरती मिळते. गोलंदाज खुश असेल. आधे सप्लायर मातृळी संघ खुश असेल, कारण एक धावा जात आहेत. इथे मोठे फटके येत नाहीयेत. आतापर्यंत या इनिंग मध्ये एकच 6 सागरच्या बॅट मधून आपण पाहिलाय. टॉप ऑर्डर फलंदाजांकडून येथे मात्र निराशाजनक कामगिरी झाली आणि त्यात निराशाजनक कामगिरीमुळे सामना थोडंसं अडचणीमध्ये जरूर आहे. तत्पूर्वी येथे फ्लॅट अँड फ्युरियस पद्धतीचा फटका. चेंडू जाईल मिड विकेटच्या मधून. 1 बाउन्स चौकार. फलकावरती आल्यात. अजून 34 धावा पूर्ण करायच्या आहेत. यावेळचा चेंडू परफेक्ट यॉर्कर साक्षीतने ते मारलाय. 1 धाव तर मिळणार. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालंय. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केलं जात आहे. धावसंख्येमध्ये आणखीन बदल होतोय. धावसंख्या पोहोचली आहे 38 वरती. 38 रन्स. जिंकण्यासाठी आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 7 चेंडू 32 धावा. 7 चेंडू 32 धावा. सामना कठीण अवस्थेमध्ये पाहूया. या चेंडूवरती येथे मात्र फटका आडव्या बॅटने
अगदी ग्राउंड लेवलला इथे फटका खेळला जातोय, हवेमध्ये खेळला जात नाहीये. एकच धाव मात्र या चेंडूवरती मिळते. धावसंख्या एकच मिळेल. षटक क्रमांक 5 पूर्ण झाली आहेत. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 39 वरती 39 रन्स. स्कोरशीट वरती 39 धावा लागल्यात जिंकण्यासाठी. आता मात्र 6 चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता असणार आहे. यानंतर होणारा सामना आहे लावण्य 11 शुभा हाशिवरे विरुद्ध दुर्वा वॉरियर रांजणखार. या दोन संघांमध्ये यानंतर होणारी लढत आहे. दोन्ही संघांनी येथे रेडी राहायचं आहे. लावण्य 11 शुभा हाशिवरे, मंथन डाकी. गोलंदाज ओमकार वरती येथे विश्वास ठेवलाय. ओमकार वरती येथे विश्वास दर्शवलाय. 6 चेंडू मध्ये ओमकारला 31 धावा रोखायच्या आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने महात्मा गांधी विद्यालय एंड कडून मारा करत असताना 70 धावांचं टार्गेट होतं. सामना येथे थोडंसं अडचणीमध्ये जरूर आहे. 6 चेंडू 31 धावा. अक्षयने पहिल्या चेंडूवरती उडवलाय डीप मिड विकेटच्या दिशेने सीमारेषा बाहेर. षटकार. चेंडू येथे मात्र षटकार आला. ओके, ह्या चेंडूवरती आणखीन एक चांगला फटका. पाहूया या चेंडूवरती धावा येत आहेत. 4 चौकार. जिंकण्यासाठी आता मात्र इक्वेशन बदलेल. 4 चेंडू 21 धावांची आवश्यकता. ओमकार वरती येते मात्र हल्ला बोल केला, हल्ला चढवलाय. हल्ला ओके, या चेंडूवरती काय घडतंय? ओमकारचा हा चेंडू, यावेळचा चेंडू दबाव गोलंदाजावरती आहे. वाईडचा इशारा पंचांकडून आलाय. अतिरिक्त धावफलकावरती मोजली जाईल. धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या 50 धावा. 4 चेंडू 20 धावांची आवश्यकता. 2 सिक्स 2 चौकार किंवा 3 सिक्स 1 दुहेरी धाव असं समीकरण येथे सोडवावं लागणार आहे फलंदाज अक्षयला. या चेंडूवरती जर मोठा फटका आला, चौकार आला किंवा षटकार आला तर सामन्यामध्ये अजून रंगतता वाढू शकते. क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम अनसर्टन्सी का म्हटलं जातं याचे एक उत्तम उदाहरण मैदानावरती पाहायला मिळते. ओमकारचा हा चेंडू, अक्षयने खेळलेला फटका लॉफ्ट करण्याचा जरूर प्रयत्न होता. चेंडूवरती मात्र फटका बसला जात नाहीये. चेंडू बॅटच्या अगदी इनसाइड एजला लागून विकेट किपरच्या हातात. आता मात्र इक्वेशन बदलेल. 3 चेंडू 20 धावांची आवश्यकता. 3 चेंडू मध्ये 20 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजाने एखादी चूक केली तर येथे चान्स जरूर बनू शकतो. ओके, या चेंडूवरती मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट फटका. एकच धाव मिळेल. सामन्यावरती आता मात्र आद्य सप्लायर मातृळे संघाने येथे वर्चस्व मिळवलंय, वर्चस्व प्रस्थापित केलंय. षटक क्रमांक लास्ट सुरू आहे. शेवटच्या षटकातील येथे 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. ओके, या चेंडूवरती काय घडतंय, काय बिघडतंय? ओमकारचा हा चेंडू, ओमकारचा हा मात्र चेंडू वाईटचा इशारा पंचांकडून. सामना इथे मात्र थोडासा पुढे ढकलला जातोय या वाईट चेंडूने. धावसंख्या 52 धावा. अजून 18 धावा बनवायच्या आहेत. चेंडू मात्र शिल्लक आहे 2 चेंडू मध्ये 18 धावा. एखाद नो बॉल पडला किंवा वाईटचा चौकार केला, त्यानंतर काही चुकीच्या गोष्टी गोलंदाजाकडून जर घडल्या तर मॅच इथे बनू शकते. यावेळचा चेंडू ओमकारचा, इथे मात्र चांगला चेंडू आहे. धाव मात्र इथे मिळणार नाहीये.
कारण विकेट किपर कडे हा चेंडू गेलाय. चेंडू इथे मात्र डॉट. केवळ सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक आणि या औपचारिकते मध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजीमध्ये गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. 70 धावा इथे या 6 षटकांमध्ये रोखण्यात आल्या. यावेळच्या चेंडूवरती फटका चांगला येतोय, मात्र या चेंडूवरती 4 धावा मिळत आहेत आणि हा सामना जिंकलाय आद्य सप्लायर मातुळ या संघाने. विजयी संघाचं मनपूर्वक अभिनंदन. कारण आपण एक या स्पर्धेला नियम ठेवलेला आहे आणि तो नियम सर्वांनीच पाळायचा आहे, याची दक्षता सर्वांनी घ्या. हा सामना आपण पाहतोय आद्य सप्लायर्स मातोळी या संघाने जिंकला. प्रफुल्ल पाटील याच्या कर्णधार पदाखाली खेळणाऱ्या या सर्व खेळाडूंचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच जोरावरती आद्य सप्लायर्स मातोळी या संघ आजच्या दिवसातील पहिला मॅच इथे विजयी होता. सौरभदा तर या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी ठरलाय वन्स अगेन, ज्याचा खेळ नेहमीच बहरणारा असतो आणि ज्याने पुन्हा एकदा आपला अष्टपैलू खेळ दाखवलाय. 29 धावा बनवत गोलंदाजी करत असताना सुद्धा येथे 17 धावा देत 2 षटकांमध्ये 2 फलंदाजांना बाद केलं असा पिंट्या पाटील ठरतोय या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी. चला प्रफुल्ल पाटील पिंट्या या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला सामनावीराचं पारितोषिक इथे दिलं जाईल. सामनावीराच्या पारितोषिकासाठी आपण पाहतोय सौभाग्यवती आरती तेजस पाटील ग्रुप ग्रामपंचायत पेडांबे च्या उपसरपंच यांच्या माध्यमातून एक सामनावीरासाठी ट्रॉफी आणि त्यानंतर अमितदादा नाईक आणि आद्य नाईक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून एक सन्मान चिन्ह देऊन आपण सामनावीर असणाऱ्या खेळाडूचा गौरव करतोय. तर प्रफुल्ल पाटील ठरतोय या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच. तब्बल 29 धावा आणि 2 विकेट पटकावणारा प्रफुल्ल पाटील पिंट्या ठरतोय या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करतोय सन्माननीय एकनाथ दादा पाटील यांना की आपण आपल्या शुभ हस्ते प्रफुल्ल पाटील पिंट्या यांना सामनावीराचं पारितोषिक द्यायचा. या खारेपाट प्रीमियर लीग मध्ये पहिल्या मॅच मध्ये सामनावीराचा मानकरी म्हणजे प्रफुल्ल राहिला. डाव फसला होता, 29 धावा बनवल्या. पुन्हा एकदा दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना 2 विकेट त्याने घेतल्या. अनिकेतने सुद्धा चांगली कामगिरी केली, ओंकारने चांगली कामगिरी केली आणि त्याच्या बळावरती आपण पाहतोय या पहिल्या मॅच मधील हा खेळाडू मॅन ऑफ द मॅच ठरला, ज्याच्या नावावरती मॅन ऑफ द सिरीजच्या 4 बाईक आहेत. लोणकर संघाचे सन्माननीय संघमालक प्रशांतजी पाटील साहेब, त्याचप्रमाणे मी विनंती करतोय आद्य सप्लायर्स मातोळी संघाचे संघमालक आदित्य नाईक
आणि मी विनंती करतोय दुर्वा वॉरियर्स संघाचे संघमालक विनोददादा पाटील आणि मी विनंती करतोय लावण्य 11 शिवबा शिवरे संघाचे संघमालक दर्शन डाकी आपण कृपया व्यासपीठावर यावं. इथे आपला यथोचित मान सन्मान केला जाईल कार्यपाठ प्रीमियर लीगच्या माध्यमातून. कृपया आपण व्यासपीठावर यावं. सारा एंटरप्राइजेसचे सन्माननीय प्रशांतदादा पाटील कृपया आपण व्यासपीठावर या. मुख्य व्यासपीठावरून मी तेजसदादा पाटील यांना विनंती करतो की आपण आद्य सप्लायर्स माथुर्ली संघाचे आदित्य नाईक इथे आलेले आहेत संघ मालक. आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. मी शशिकांत पाटील यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर या. शशिकांत दादा पाटील व्यासपीठावर या. आई एकविरा माऊलीचं हे सुंदर गीत आमच्यापर्यंत पोहोचवलं. मी आताच्या दिवसातील दुसऱ्या मॅचला येथे सुरुवात होईल. एका बाजूला दर्शन डाकी यांचा संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो विनोद पाटील यांचा संघ. एका बाजूला कॅप्टन मंथन डाकी तर दुसऱ्या बाजूला संकेत म्हात्रे. हे दोन कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतात. मुख्य व्यासपीठावरून आपण पाहतोय कॅमेरामन आपण मुख्य व्यासपीठाकडे फोकस करावं. आद्य सप्लायर्स माथुर्ली संघाचे संघमालक आदित्य नाईक यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरून सन्माननीय तेजसदादा पाटील यांच्या शुभ हस्ते होतोय. मी विनंती करतोय सन्माननीय प्रशांतदादा पाटील सारा एंटरप्राइजेस लोणघरचे संघमालक कृपया आपण व्यासपीठावर यावं. मी विनंती करतोय विनोददादा पाटील कृपया आपण व्यासपीठावर या. मी तेजसदादा पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण दुर्वा वॉरियर्स रांजणकर संघाचे संघमालक विनोददादा पाटील यांचा यथोचित मान सन्मान करावा.
दुर्वा वॉरियर संघाचे संघमालक विनोददादा पाटील यांचा यथोचित मान सन्मान, तेजसदादा पाटील आद्यनायक प्रतिष्ठानचे तथा कार्यपाठ प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक यांच्या शुभास्ते हा सन्मान केला जातोय. मी विनंती करतोय सारा एंटरप्राइजेसचे प्रशांतदादा पाटील यांना की कृपया आपण व्यासपीठावर यावं. आणि मी विनंती करतोय लावण्या 11 शिवबा हाशुरे संघाचे संघमालक दर्शनदादा डाकी यांना, यतीनदादा डाकी यांना की आपण आपला सन्मान इथे घ्यावा. मी शशिकांतदादा पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण लावण्या 11 शिवबा हाशुरे संघाचे संघमालक यतीनदादा पाटील यांचा यथोचित मान सन्मान मुख्य व्यासपीठावरून करावा. मी पुन्हा एकदा विनंती करतोय सारा एंटरप्राइजेसचे सन्माननीय संघमालक प्रशांतदादा पाटील यांना की कृपया आपण व्यासपीठावर यावं. दहा धावा धावफलकावरती लागल्यात. आजच्या दिवसातील दुसरी मॅच मैदानावरती चालू आहे. एका बाजूला लावण्य 11 शिवबा हशुरे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय दुर्वा वॉरियर्स रांजणखार या दोन संघांमध्ये मॅच चालू आहे. यावेळचा बॉल आडवा बाटने मंथन खेळण्याचा प्रयत्न करतोय परंतु लेग स्टंपच्या बाहेर आहे बॉल, त्यामुळे अबाध स्वरूपाची धाव इथे धावफलकावरती लागेल. एक सिंगल लागते धावफलकावरती, म्हणजे आता 11 धावा इथे धावफलकावरती होतील. प्रतीकच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार आलेत, त्यामुळे धावा त्याने आतापर्यंत चांगल्या रीतीने बनवल्यात.